नमस्कार. आयुष्याची मुळे जिथे रुजलेली आहेत ते म्हणजे प्रत्येक मुलीचं माहेर. ते मी माहेरी आईकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गेलेली होते. तर आई शेंगुळ्या बनवणार होती. तर म्हटलं चल मी रेसिपी शूट करते. तर आज आपण माझ्या आईच्या हातची पारंपरिक शेंगुळी रेसिपी पाहणार आहोत. एकदम पौष्टिक व चविष्ट रेसिपी आहे. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटा चमचा मिरची पावडर घेतलेला आहे. त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याने मीठ टाकून हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी काय करायची की पाट्यावरच हे वाटण वाटून घ्यायचे, पण आता सगळीकडेच मिक्सर आहे. आईही मिक्सरचाच वापर करते, त्यामुळे आईनेही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे आईने एक पातेले घेतलेले आहे. ते गॅसवर पातेले ठेवलेले आहे. त्यामध्ये साधारणतः 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. छान आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी कमी गॅसवर उकळते तोपर्यंत आपण इथे काय करणार आहोत की पीठ मळून घेणार आहोत शेंगुळ्या तयार करण्यासाठी. तर त्यासाठी आईने काय केलेलं आहे, अगोदरच हुलग्याचं जे पीठ आहे ते दळून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि अंदाजे 3 मोठा मूठ भरून हे इथे आईने पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे मिरचीचे वाटण वाटून घेतलेलं आहे ना, ते यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे पाहू शकता हे जाडसर जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते पूर्ण आईने ह्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं हिसळून घेतलेलं आहे आणि मग ते पाणी इथे मळण्यासाठी वापरलेलं आहे. तर यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की अन्नपदार्थ हे वायाला गेले नाही पाहिजे. कारण की काय होतं, पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ते हिसळून घेतल्यामुळे काय होतं की थोडं पण मिरची जी आहे आपण वाटून घेतलेली ती वायाला जात नाही, पूर्णपणे पिठामध्ये ॲड होते. अशाच खूप साऱ्या गोष्टी असतात की ते आपण आईवडिलांकडे पाहून शिकतो. तर इथे आई व्यवस्थित असं पीठ मळून घेत आहे. तर इथे आपण पाहू शकतो ना, ही जी जुनी लोक होती ते कशी ना नऊवारी साडी, त्यानंतर कपाळावर मोठी टिकली, त्यानंतर हात भरून बांगड्या आणि हे एनी टाईम म्हणजे झोपतानाही त्यांचे हाच कॉस्ट्यूम असतो, स्वयंपाक करताना कुठेही जा की त्यांचा हाच कॉस्ट्यूम असायचा. पण आता आपण थोड्या जरी सणासुदीला बांगड्या घातल्या तर आपण तेवढ्या पुरत्या घालतो आणि किचनमध्ये एंट्री केली की आपण सगळ्या बांगड्या काढून ठेवतो. ठेवली तर एक ठेवतो, नाही तर तीही काढून ठेवतो. पण हे पाहायला किती सुंदर दिसतं ना. तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं पीठ इथे आईने मळून घेतलेलं आहे. तर पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिट आपण हे मुरण्यासाठी ठेवू शकतो. पण आईने काय केलेलं आहे की मुरण्यासाठी ठेवलेलं नाही, लगेच याच्या शेंगुळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता एकदम मऊसूत असं पीठ आईने इथे मळून घेतलेलं आहे. तर इथे आई आता शेंगुळ्या बनवणार आहे. तर त्यासाठी आईने काय केलेलं आहे की जे पीठ मळून घेतलेलं आहे त्या पिठामधून काय केलेलं आहे, तिला पाहिजे तेवढा असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्या पिठाला पाणी लावून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. एकदम मऊसूत असं मळून घेतलेलं आहे. तर मळून झाल्यानंतर म्हणजे आपण जेवढं छान हे पीठ मळू ना, तर पहिल्यांदा मी ते सांगितलं, जेवढं छान मळू तेवढ्या शेंगुळ्या काय होतात, व्यवस्थित अशा तयार होतात. तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं पीठ मळून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांनी दाब देऊन शेंगुळ्याच्या वेटोळ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तयार करून घेतलेले आहे. पण यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, एका प्रयत्नात जमू शकत नाहीये हे. आता ज्यांना अशा प्रकारे शेंगुळ्याचे वेटोळे तयार करता येत नाही ते काय करतात की पोळपटावर अशा प्रकारे वेटोळे तयार करून घेतात. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे जेवढे वेटोळे तयार होतात तेवढे तयार करून घेतलेले आहे. थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. ते पीठ आपल्याला काय करायचं, थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे यामध्ये ॲड करायचं आहे. तर ते शेवटी आपल्याला दिसेलच. आता सगळ्या शेंगुळी तयार झाल्यानंतर आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ना, तर ते पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे.
तर यामध्ये आपल्याला शेंगोळ्याचे वेटोळे ॲड करायचे आहेत। तर हे शेंगोळ्याचे वेटोळे ॲड करताना एकावर एक ॲड करायचे नाही आहेत। तर काय करायचं, इथे आईने पहिल्यांदा 3 वेटोळे ॲड केलेलं आहे, त्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग बाकीचे जे वेटोळे आहेत ते ॲड करायचे। याने काय होतं की हे जे वेटोळे आहेत शेंगोळ्याचे एकमेकांना चिटकत नाही आणि एकदम व्यवस्थित अशा आपल्या शेंगोळ्या तयार होतात। तर इथे पाहू शकता थोडीशी उकळी आल्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि राहिलेले शेंगोळ्याचे जे वेटोळे आहेत ते यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅस करून 15 ते 20 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता एकदम दणदणीत अशी उकळी आलेली आहे। आपली जी शेंगोळी आहे ती व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे। तर ह्या स्टेजला काय करत आहे की 2 शेंगोळ्याचे वेटोळे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे, कारण की आता हे जे शेंगोळ्याचे वेटोळे 2 काढलेले आहेत त्यावर थोडंसं कच्चं तेल ॲड करायचे आणि खूप छान लागते। आपल्याला अजून या भाजीमध्ये शेंगोळ्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, पण त्या अगोदर हे असेच 2 वेटोळेच फक्त काढलेले आहेत। सगळेजण मिळून थोडं थोडं हे खाणार आहे, पण खूप छान लागते। त्यानंतर जे थोडंसं पीठ राहिलं होतं ना ते व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे हे भाजीमध्ये ॲड केलेलं आहे, म्हणजे शेंगोळ्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि पुन्हा झाकण ठेवून काय करायचं आहे की व्यवस्थित अशी याला उकळी देऊन घ्यायची आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिट हे व्यवस्थित असं पुन्हा आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी आपली शेंगोळ्याची रेसिपी ही तयार झालेली आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा पारंपरिक व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत टेक केअर।